भारतीय जनता पार्टीच्या वतीने हिवरखेडमध्ये शनिवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली व विस्तारक रमेश दुतोंडे, तालुका अध्यक्ष गजानन उंबरकर यांचे लाभार्थी सन्मान यात्रा संयोजक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लाभार्थी सन्मान यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले। शहरातील देशमुख नगर बस स्थानक परिसरात लाभार्थी सन्मान यात्रेचे आगमन झाल्यावर ग्रामीण व शहरातील नागरिकांना उपरोक्त मार्गदर्शनपर माहिती देण्यात आली। यावेळी 4 वाजता या LED स्क्रीनवर उद्घाटन विस्तारक रमेश दुतोंडे, गजानन उंबरकर, किरण सेदानी, संदीप इंगळे, रवी वाकोडे, विनोद ढबाले, प्रवीण येऊल, सौ सुलभा दुतोंडे, सौ मेघा सेदानी, सौ प्रतिभा येऊल या मान्यवरांकडून सन्मान यात्रा रथाचे औक्षण पूजन करण्यात आले। त्याच्यासोबत उपस्थित नागरिकांना शासनाने सुरू केलेल्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालन करताना बाळासाहेब नेरकर यांनी केले। या प्रसंगी गजानन उंबरकर, तालुका विस्तारक रमेश दुतोंडे, शेतकरी आघाडीचे डॉक्टर राम तिडके, डॉक्टर संजय शर्मा, भाजपा तालुका उपाध्यक्ष किरण सेदानी, शहर भाजपाचे प्रवीण येऊल, विनोद ढबाले, युवा मोर्चाचे रवी मानकर, ओबीसीचे तालुका अध्यक्ष बजरंग तिडके, सहकार क्षेत्राचे अनिल कराडे, 12 बलुतेदार संघटनेचे रमेश सोनोने, प्रमोद निळे, दिलीप नाठे, संजय हिवराळे, किसन नाठे, देवेंद्र अग्रवाल, प्रेमाचा चहावाले, महिला आघाडीच्या जिल्हा परिषद सदस्या सौ सुलभा दुतोंडे, माजी सरपंच संदीप इंगळे, माजी सरपंच सौ प्रतिभाताई येऊल, सौ मेघाताई सेदानी, सौ उज्ज्वला येऊल, सौ उज्ज्वला अमोल नेरकर, सखाराम कांतोडे, भगवान राऊत, नंदलाल राठी, दिनकर परनाटे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, संयोजक, आयोजक तथा मोदीजींचे कौशल्य विकास प्रकल्प प्रतिनिधी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शासनाच्या योजनांबद्दल पाहणी करणाऱ्या नागरिकांना मार्गदर्शन केले। MCN न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड।